काकाच्या विहिरीवर पाणी प्यायला जाताना लय खतरनाक कांड झालं राव आज तुमच्या भावाचं. सकाळी सकाळी सूर्यदेवता प्रगट होता होताच आपली गाडी काढली आणि कृषी केंद्रावर आलो. आपल्या सोयाबीनले पहिला कीटकनाशकचा फवारा मारायचा होता. झालं असं की त्यातलं मला काही समजून नव्हतं राहिलं. मग काय लावला आपल्या मावसबाईला फोन. आणि ज्या ज्या औषधं मला सांगले त्या सगळ्याच औषधं घेऊन घेतले. हातात झपकन त्याचं बिल बी करून घेतलं. औषधा बी काही सस्ते नाहीत बा, सरा खिचच खाली होऊन जाते. पण करता काय, त्या गोष्टीला काही पर्यायच नाही. घरी येऊन पहिले तर आपला 80,000चा बूट बाहेर काढला. असं आहे मग ते तेरा घर चला जाएंगे इसमें. वावरात फवारायला जायचं म्हटलं तर आपले 2 दलिंदरी सोबत घेतले. बायपासवरून मनाली हॉटेलवर थांबलो. रपा कचोरी समोसे आणले. तिथून आपली लाल परी काढली, डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो. झालं मला तर कधी कधी असं वाटतं की पेट्रोल टाक्यातच आपली प्रॉपर्टी ना चालली. डायरेक्ट लांजोळीने जाता आम्ही गाडी घेऊन पहिले पोरजिरीला आलो. आपल्या मावसबाच्या घरून चायनाचा पंप घेतला, कॅना घेतला आणि सगळे हथियार घेतले. तिथून थेट युद्ध प्रारंभ करायसाठी आपण लांजोळीच्या वावरात आलो. पहिले तर मीटर पेटी जोड गेलो, गपकन मोटर चालू केली आणि रपकन कॅना भरून घेतले. त्याच्या बाद हातवात गाडीतलं पेट्रोल काढून घेतलं, त्यात ऑइल मिक्स करून पंपाले 90 बाजून दिली. औषधाची 90 कशी बनवतात निकाल शिकून दिलं. भावांनो, अळीच्या फवारासाठी जर तुम्ही लॅमडा कंटेनचं औषध फवारत असाल तर तोंडाले बांधणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे बरं. नाही तर मग 2-4 दिवस तोंडाची एवढी भयंकर आग होते ना की सांगायचं कामच नाही. दरवर्षी या वावरात आपलं सोयाबीन एकच नंबर असते. या वर्षी या होमनी किड्यानं सगळा धिंगाणा करून टाकला. जगभरातले सगळे संकट का शेतकऱ्याच्या अंगावर येतात का काय माहिती. पहिलेच पिकायले भाव नाही, त्यात असे नुकसान झेला लागतात. तरी साला आपला एकच डायलॉग असते, लढेंगे साला डरेंगे नाही. कारण वरती जे जवान आपल्या नशिबात लिहून दिलं ते होणारच आहे. पूर्ण वावरात आपलं फवारणं झालं, पण तोंडाले बांधेल असल्यावर बी तोंडाची आग होऊन राहिली. म्हटलं काकाच्या विरोध जाऊ, तोंड गिन धुवून पाणी पिऊन येऊन. मले का माहित काका झटका मशीन चालू करून जातील. जोर का झटका हाय धीरे से लगा. खरा झटका मले नाही लागला, हे पाहून निकाल लागला. त्याला वाटलं होतं की शुभम सुलतान झाला आता कार्यक्रम. टेन्शन घेऊ नका, एवढ्या लवकर मुक्त नाही करणार तुम्हाला. चला आता आजच्यासाठी एवढं, थोडं फॉलो करून घ्या पटापट.